नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर। आज आपण आलूबोंड्यासोबत खाल्ली जाणारी झणझणीत आणि चविष्ट अशी वाटाणा तर्री बघणार आहोत। ही स्ट्रीट स्टाईल वाटाणा तर्री आलूबोंडा समोसा कचोरी किंवा पावासोबत खूपच स्वादिष्ट लागते। कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी नक्की करून बघा। याकरता इथे आपल्याला पांढरे वाटाणे लागणार आहे। याला आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत घालायचे आहे आणि कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायचे आहे। इथे मी कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून वाफवून घेतले आहे। इथे आपले वाटाणे तयार आहे। यामध्ये आपल्याला वाफवताना मीठ आणि हळद घालायची आहे आणि इथे कांदा आणि टमाटर चिरून घेतले आहे आणि इथे आपल्याला आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचे काप घेतले आहे। याचं थोडंसं पाणी घालून असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आपलं वाटण रेडी आहे। इथे आपण गॅसवर गंजामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे। जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, छान लालसर होतपर्यंत। यामध्ये आपल्याला कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। छान इथे मी याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत असं परतून घेते। इथे बघू शकता आपला कांद्याचा कच्चेपणा दूर झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण सुद्धा आपल्याला याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत याला सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। इथे मी थोडा वेळ परतून घेते। इथे बघू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि जे वाटण आहे त्याचा कच्चेपणा दूर झालेला आहे, छान कलर आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत। तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला हे सगळे मसाले यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे 1 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। मसाले सुद्धा यामध्ये इथे बघू शकता आपण 1 मिनिट छान मसाले या वाटणामध्ये परतून घेतलेले आहे। हे जे सुके मसाले आहे, आपण जर असे सुके मसाले थोड्या वेळ असे परतले की त्याचा स्वाद अजून छान लागतो, म्हणून आपले हे सुके मसाले 1 मिनिट छान परतून घ्यायचे आहे। यामध्ये आपण टमाटर चिरून घातले आहे। टमाटर आपल्याला छान मोठेच घालायचे आहे, असे मोठे मोठे चिरून, आणि हे छान सॉफ्ट होतपर्यंत यामध्ये होऊ द्यायचे थोडा वेळ। इथे मी हे टमाटर सॉफ्ट होतपर्यंत होऊ देते। इथे बघू शकता आपले टमाटर छान असे हलकेसे सॉफ्ट झालेले आहे। हे टमाटर आपल्याला असे छान मऊ करून घ्यायचे आहे, त्याने अजून खूप छान स्वाद येतो। आणि हे वाटणाचं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले आहे ते जळणार नाही। इथे आपण छान परतून घेतले आहे। थोडा वेळ झाल्यानंतर बघू शकता तुम्ही टमाटर पूर्णपणे मऊ झालेले आहे। अशा प्रकारे आपल्याला छान मऊ करून घ्यायचे आहे। इथे बघू शकता थोडा वेळ झालेला आहे। आपण छान परत याला असे छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे पूर्णपणे टमाटर। आता इथे यामध्ये आपल्याला जे वाटाणे आपण शिजवून घेतले होते ते घालून घ्यायचे आहे। आपण वाटाणे शिजवताना यामध्ये किंचित मीठ घातलं होतं आणि हळद घातली होती। हे आपल्याला पाण्यासकटच घालून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला किती तर्री पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला समोसा किंवा आलूबोंड्यासोबत खाणारी तर्री ही पातळच राहते, त्यामुळे इथे आपल्याला तर्री पातळच बनवायची आहे। असं भरपूर पाणी घातलेलं आहे आणि याला छान खळखळून उकळी आणून घ्यायची आहे। इथे आपण छान उकळी आणून घेतलेली आहे। आता याला आपल्याला थोडंसं झाकून थोडा वेळ परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि इथे बघू शकता आपण याला आलूबोंड्यासोबत सर्व केलेलं आहे। अशी छान स्वादिष्ट तर्री तुम्ही नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ही रेसिपी नक्की ट्राय करा।